जय हिंद मित्रांनो. खाकीवेड पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज इतिहास या घटकावर 25 प्रश्न घेणार आहोत, ते पण सविस्तर स्पष्टीकरणासहित विभागानुसार. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1, आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे क्रमांक ब, बंकिमचंद्र चॅटर्जी. तर खाली स्पष्टीकरण बघू शकता. 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ही कादंबरी लिहिली. त्याचं भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम या कादंबरीतून घेण्यात आले आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न पडतो पोलीस भरतीला. प्रश्न क्रमांक 2, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मेरठ. तर सुरुवात झाली मित्रांनो 10 मे 1857 रोजी मेरठ येथून. मंगल पांडेंनी 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीत पहिली गोळी झाडली. हे पण प्रश्न येतात, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ॲडम ह्यूम यांनी केलेली आहे मित्रांनो. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आपण बघू शकता तुम्ही 28 डिसेंबर 1885 रोजी यांनी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. तर याचे पहिले अध्यक्ष होते मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जी. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 4, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही ऑप्शन क्रमांक 2, अमृतसर. तर जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं? तर 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जनरल डायरने अमानुषपणे गोळीबार केल्यानंतर रॉलेट ॲक्ट विरोधात ही सभा भरवली होती मित्रांनो. तर हा प्रश्न पडतो की गोळीबार कोणी केला? तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड माउंटबॅटन. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. जर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल असं जर विचारलं मित्रांनो, तर याचं उत्तर आहे श्री राजगोपालचारी. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न येतात मित्र. प्रश्न क्रमांक 6, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. हे उत्तर आहे मित्रांनो. स्पष्टीकरण बघू शकता. 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी मराठीमध्ये वृत्तपत्र सुरू केले आणि मराठा हे इंग्रजीमध्ये सुरू केले. तर ब्रिटिशांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले मित्रांनो 1881 मध्ये. प्रश्न क्रमांक 7, पाँडिचेरीवर कोणाची सत्ता होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फ्रेंचने 1954 साली फ्रेंचांनी पाँडिचेरी भारताच्या स्वाधीन केले. प्रश्न क्रमांक 8, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, खान अब्दुल गफ्फर खान. त्यांनी खुदाई खिदमतगार हे वृत्तपत्र लिहिले व संघटनेची स्थापना केलेली आहे. त्यांना सरहद्द गांधी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9, चलो दिल्ली आणि जय हिंदची घोषणा कोणी दिली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणाही केली मित्रांनो. चलो दिल्ली, सैनिकांना चलो दिल्ली आणि जय हिंदचा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 10, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात सर्वप्रथम कधी आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1498 रोजी. 20 मे 1498 रोजी वास्को द गामा केप ऑफ गुडला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत केरळ येथे पोहोचला आणि भारताकडे येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध लावला मित्रांनो. हे लक्षात ठेवा, हा प्रश्न फिक्स असतो, पोलीस भरतीला दत्तक घेतलेला आहे तो प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 1, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. स्पष्टीकरण पण बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 12, आद्य क्रांतिकारक म्हणून असे कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वासुदेव बळवंत फडके. स्पष्टीकरण बघू शकता.
महाराष्ट्रात ब्रिटिशाविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव. मित्रांनो, महाराष्ट्राविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव उभारणारे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. 6 जून 1674 रोजी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक गागा भट्टाई यांनी रायगड या किल्ल्यावर केला. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14. महाड सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1927. स्पष्टीकरण बघू शकता. स्पष्टीकरण बघू शकता. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. महाड हा रायगडमध्ये आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. रायगडमध्ये आहे महाड. मानवी हक्क मिळवून देणे आणि ऐतिहासिक आंदोलनाचा उद्देश होता. अस्पृश्यांना पाणी पिण्याचा मानवी हक्क मिळवून देणे हे ऐतिहासिक आंदोलनाचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 15. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. तर स्पष्टीकरण बघू शकता मित्रांनो. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र म्हणजेच दर्पण, हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो पोलीस भरतीला. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून पण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. राजवर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले? तर याचं उत्तर बघू शकता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 50%. तर खाली स्पष्टीकरण पण बघू शकता. छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात प्रशासकीय नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण लागू केले. हे आरक्षण देणारे ते भारतातील पहिले राजे ठरले आपले छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानात. थोडीफार चूक झाली असेल तर माफ करा मित्रांनो एक्सप्लेनमध्ये. प्रश्न क्रमांक 17. प्लेगच्या साथीमध्ये लोकांची सेवा करताना कोणत्या थोर महिला समाजसुधारकाचे निधन झाले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्रांती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो. तर खाली तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती. तर रुग्णाची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांचा स्वतःला प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. हितवादी हे वृत्तपत्र कोणाचे होते ज्याचे गोपाळकृष्ण गोखले हे सदस्य होते? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 2 भारत सेवक समाज सोसायटीचे होते, म्हणजे सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी हे लक्षात ठेवा. प्रनाऊन्स थोडं चुकलं आहे मित्रांनो, थोडं माफ करा. भारत सेवक समाज. तर खाली तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 भारत सेवक समाजाची स्थापना केली. या संस्थेने जनसेवेसाठी अनेक कार्यकर्ते घडवले. त्यालाच हितवादी पत्राद्वारे विचार मांडण्यात आले. प्रश्न क्रमांक 19. सिंधू संस्कृतीमधील प्रसिद्ध विस्तीर्ण स्नानगृह कोठे सापडले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोहेंजोदडो कोठे आहे हा प्रश्न पोलीस भरतीला हमखास येतो मित्रांनो. तर मोहेंजोदडो सध्या पाकिस्तानात आहे. तिथे विशाल स्नानगृह सापडले. नगररचना वास्तुकलेचे उद्दिष्ट तेच सापडले आहे. प्रश्न क्रमांक 20. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 2 लुंबिनी सध्या नेपाळमध्ये आहे मित्रांनो. तर स्पष्टीकरण बघू शकता. गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला. शाक्य कुळात, हे लक्षात ठेवा. शाक्य कुळात त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि सारनाथ येथे त्यांनी पहिले प्रवचन दिले. प्रश्न एक नंबर आहे मित्रांनो पोलीस भरती येण्यासारखे. तुम्ही फक्त आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. तुम्हाला तुमचा GSचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 21. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक, याचं उत्तर बघू शकता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 1526 मध्ये झाली. ती कोणामध्ये झाली? तर पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झाली. तर विजयी झाला याच्यामध्ये बाबर आणि हारले कोण? इब्राहिम लोदी. ह्या लढाईने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला, हे बघू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. सम्राट अशोकाने कोणत्या ऐतिहासिक युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलिंगचे युद्ध. तर कलिंगचे युद्ध
इसवी सन पूर्व 261 मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धातील अमानुष रक्तपात पाहून सम्राट अशोकाने हृदय परिवर्तन झाले. त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून शांततेचा बौद्ध धर्मात स्वीकार केला. प्रश्न क्रमांक 23. अकबरनामा आणि एन हे अकबरी हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अबू फजल. स्पष्टीकरण बघू शकता. मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी एक असलेला अबू फजल यांनी अकबराचे अधिकृत चित्र अकबरनामा एन ही अकबरी ही ग्रंथाची रचना केली. हे प्रश्न क्वालिटी प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही प्रश्न पाठ करून घ्या. प्रश्न क्रमांक 24. शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 1 गुरु नानक होते. गुरु नानक देवजी हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते. यांचा जन्म तालवंडी आत्ताचे ननकाना साहेब पाकिस्तान येथे झाला होता. तर शीख धर्मात एकूण 10वे गुरु झालेले आहेत मित्रांनो, आणि शेवटचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग आहे. तर यांची समाधी आहे मित्रांनो नांदेड येथे. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 25. अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणी केली? तर अष्टप्रधान मंडळाची स्थापना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. तर हे उत्तर बघू शकता तुम्ही मित्रांनो. अष्टप्रधान मंडळ म्हणजेच कार्यभार चालवणे, म्हणजे 8 मंत्र्यांचे राज्य अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. पेशवा म्हणजेच मुख्य प्रधान हे सर्वोच्च पद होते त्याच्यामध्ये. अष्टप्रधानावर एक प्रश्न फिक्स असतो महाराजांनी पुणेसारख्या ठिकाणी. तर आजचे तुम्हाला 25 प्रश्न कसे वाटले मित्रांनो, प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. जर आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तुम्ही पोलीस भरतीपर्यंत जरी आमच्या चॅनलला फॉलो केलं तर तुमचा एकही प्रश्न जीकेचा किंवा जनरल नॉलेजचा जाणार नाही, ही गॅरंटी देतो. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.